तर एनडीटीव्हीनं या सगळ्या बातमीची पोलखोल केल्यानंतर समृद्धी महामार्गावरती या पडलेल्या भेगांवरून विरोधकांनी आता सरकारला लक्ष केलंय। महामार्ग तयार होताच वर्षभरात त्यावर भेगा पडतात, याचा अर्थ समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झालाय, अशा शब्दात रोहित पवारांनी हल्लाबोल केलाय। तर दुसरीकडे नाना पटोलेंनीही समृद्धी महामार्गावरनं बोलताना सरकारला लाज शरम राहिली नाही असं म्हटलंय। पूर्वी समृद्धी भ्रष्टाचाराबद्दल मी त्या ठिकाणी बोललो होतो। याच्यात एक उदाहरण देतो। जालना नांदेड महामार्ग 11,442 कोटीचा हा प्रकल्प 180 किलोमीटरचा हा रोड आणि 6 पॅकेज आहे। टेंडर प्रक्रियेत 23 कंपन्यांनी सहभाग घेतला। सर्व टेंडर हे 40% अभावामध्ये त्या ठिकाणी दिले गेले। त्यामुळे 11,442 कोटीचा हा प्रकल्प 15,554 कोटीवर त्या ठिकाणी गेला। त्याचा अर्थ 4,500 कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणा, नाहीतर सरकारचा अतिरिक्त पैसा या ठिकाणी तिथं गेला। ज्याप्रमाणे अटल सेतूच्या बाबतची भूमिका आम्ही घेतली आणि त्याचं टिंगल राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये नाना पटोलेजी करत होते। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत। या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठली लाज शरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे।